Good afternoon, everyone. This is Dr. Ravi Kukreja, MD, physician from Jalgaon. So today's topic is diagnosing acidity and acid peptic disorders. आम्लता आणि आम्ल पेप्टिक विकारांचे that is APD निदान करताना चिकित्सालयीन मूल्यमापन, निदान चाचण्या आणि वैद्यकीय इतिहासाचे मूल्यमापन यांचा समावेश असतो. निदान प्रक्रिया समजून घेतल्याने व्यक्तींना त्यांच्या लक्षणांसाठी वेळेवर आणि अचूक उपचार मिळवण्यास मदत होऊ शकते. वैद्यकीय इतिहासाने मूल्यांकन आरोग्य सेवा पुरवठादार सर्व समावेशक वैद्यकीय इतिहास गोळा करून सुरुवात करतात, ज्यात लक्षणे, कालावधी, तीव्रता आणि आम्लता बिघडणारे किंवा कमी करणारे घटक यांचा समावेश असतो. रुग्णांना त्यांच्या आहाराच्या, जीवनशैली घटक, औषधांचा वापर आणि आम्ल पेप्टिक विकारांना कारणीभूत ठरू शकणाऱ्या कोणत्याही अंतर्निहित वैद्यकीय परिस्थितीबद्दल विचारले जाते. शारीरिक तपासणी, एपिगॅस्ट्रिक कोमलता, ओटीपोटात सूज किंवा कुपोषणाची चिन्हे यासारख्या आम्लता संबंधित गुंतागुंतीच्या लक्षणांची मूल्यांकन करण्यासाठी शारीरिक तपासणी केली जाऊ शकते. तोंडी, पोकळी, घसा आणि पोटाची तपासणी केल्यास आम्ल रिफ्लक्स किंवा पेप्टिक अल्सर रोगांच्या उपस्थितीचे मौल्यवान संकेत मिळू शकतात. निदान चाचण्या उच्च एंडोस्कोपीमध्ये अन्ननलिका, पोट आणि पकाशांमध्ये कॅमेरासह लवचिक नलिका घालणे आणि अन्ननलिका शोध, जठराची सूज किंवा पेप्टिक अल्सर यासारखी कोणतीही विकृती ओळखणे समाविष्ट आहे. इसोफेगल पीएच मॉनिटरिंग, ऍसिड रिफ्लक्स प्रकरणाचे मूल्यांकन करण्यासाठी आणि गॅस्ट्रोइसोफेगल रिफ्लक्स रोगाच्या तीव्रतेचे मूल्यांकन करण्यासाठी कालांतराने इसोफेगस मधील आम्लता पातळी मोजते, दॅट इज GRD. बेरियम स्वॅलो येथे रुग्ण अन्ननलिका आणि पोटाला आच्छादित करणारे बेरियम द्रावण गिळतात, ज्यामुळे एक्स-रे इमेजिंगवर संरचनात्मक विकृती किंवा रिफ्लक्स प्रकरणाचे संशय शक्य होते. अँब्युलेटरी पीएच मॉनिटरिंग, अन्ननलिकेतील पीएच पातळी मोजणारे एक लहान उपकरण 24 ते 48 तासांपेक्षा जास्त काळ परिधान करणे. ऍसिड रिफ्लक्स नमुने आणि लक्षण परस्पर संबंधाचे अधिक व्यापक मूल्यांकन प्रदान करणे. पेप्टिक अल्सरचे सामान्य कारण असलेल्या हेलिकोबॅक्टर पायलोराय संसर्गाचे उपस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी रक्त चाचण्या केल्या जाऊ शकतात. अनुभवजन्य चार पद्धतीची चाचणी काही प्रकरणांमध्ये लक्षणे कमी करण्यासाठी आणि उपचारांच्या प्रतिसादाचे मूल्यांकन करण्यासाठी आरोग्य सेवा पुरवठादार प्रोटॉन पंप इन्हिबिटर PPI किंवा हिस्टामाइन 2 रिसेप्टर अँटागोनिस्ट दॅट इज H2 रिसेप्टर सह अनुभवाच्या उपचार पद्धतीने चाचणी शिफारस करू शकतात. तज्ञांना सल्ला घ्या. प्रकरणाच्या गुंतागुंतीनुसार पुढील मूल्यमापन आणि व्यवस्थापनासाठी रुग्णांना गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट किंवा गॅस्ट्रोइंटेस्टिनल हालचाल विकाराच्या तज्ञांकडे पाठवले जाऊ शकते. संपूर्ण मूल्यमापनद्वारे आम्लता आणि आम्ल पेप्टिक विकार असलेल्या व्यक्तींना त्यांच्या विशिष्ट गरजेनुसार लक्षात उपचार मिळू शकतात, ज्यामुळे लक्षणे नियंत्रणात सुधारणा होते आणि जीवनाचा एकूण दर्जा चांगला होतो. बेसिकली ऍसिड पेप्टिक डिझीज मध्ये लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आणि डायटरी ऍडवाइस याचा जवळपास 50% रोल असतो. संतुलित आहार इन्क्लुडिंग ग्रीन व्हेजिटेबल्स, फ्रुट्स, मॉर्निंग वॉक आणि बाकी इत्यादी पदार्थ जसे फॅटी सबस्टन्सेस, ऑइल, घी वापर कमी करणे आणि जेवणामध्ये सुद्धा ग्रीन व्हेजिटेबलचा वापर जास्त करणे, याच्यामध्ये ऍटलिस्ट 50% रोल अशा मेजरचा असतो ज्यांच्यामध्ये ऍसिड पेप्टिक डिसऑर्डर्स असतात. आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आणि डायटरी मॉडिफिकेशन better role. Also, medications do have a symptomatic relief, but they are add-on therapy to this acid peptic disorders. आता हे ऍसिड पेप्टिक डिझीज आणि पेप्टिक अल्सर मध्ये जसं आपण मेडिकल मॅनेजमेंट किंवा ट्रीटमेंट डिस्कस करूया. दॅट इज फर्स्ट ग्रुप इज PPI, दॅट इज प्रोटॉन पंप इन्हिबिटर्स. प्रोटॉन पंप इन्हिबिटर्स ऍसिड सिक्रिशन कमी करून आपला पेप्टिक अल्सर डिझीजला बेनिफिशियल असतात. इव्हन H. pylori रेजिमेन
दॅट इज अँटी एच पायलोरा रेजिमेन जी आपण फॉलो करतो फॉर हेलिकोबॅक्टर पायलोरा, त्याच्यामध्ये पण पीपीआय हॅज अ बिग रोल. So PPI like omeprazole, pantoprazole, esomeprazole, we have different type of molecules with different duration of action and onset time of action. Second is H2 blockers, that is antihistaminics. The drugs like ranitidine, famotidine, loxatidine, they are being used as a basically anti-acid secretion effect in the GIs. Also, other group of drugs like local anesthetics like lignocaine and all, in with drugs like mucangel, oxytocin are used, which makes a layer on the internal esophageal and stomach layers, so prevent acid secretion and decrease the acid peptic diseases. So thank you everyone for the peaceful hearing.